साकेतच बघा ना, मला तर झाल्या गोष्टींवर अजूनही विश्वास बसत नाही अहो. हा पण आता गोपाळजी म्हणतायत ते शक्यताही नाकारता येत नाही खरं तर. हो, आमचे हे माणूस ओळखायला एकदम हुशार आहेत. त्यांनी त्याची तुमच्यावरची वाईट नजर ओळखली होती म्हणून त्याला राग आला. साकेतची तुमच्या पैशांवर पण नजर होती असं हे म्हणाले. आर्याताई, राग येणार नसेल तर तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. त्या साकेतनं खरंच तुमच्यावर बळजबरी केली? अहो नाही नाही लालिताई, हो असा फक्त दादाचा गैरसमज झाला होता. साकेत माझा फार चांगला मित्र आहे आणि माणूस म्हणून पण तो तेवढाच चांगला आहे. हो तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वाईट अडचणींमध्ये साकेत माझ्या सोबत होता. त्याने मला पहिल्यापासूनच खूप मदत केली आहे. हा व्यवसाय सुरू करताना माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड होता तो. एवढी मदत केली मला, कधी 1 रुपयाचा मोबदला मागितला नाही. नंतर नेमकं काय कुठे आणि कसं बिनसलं ना ते काही कळतच नाही लालीजी. तू माझ्या नवऱ्याच्या मागं लागलीस तिथं बिघडलंय आणि आता तुझं सगळं आयुष्य बिघडवणार आहे मी, संपवणार आहे मी तुला. साकेत माझ्यावर वाईट नजर ठेवणार नाही एवढं मला माहिती आहे लालिताई. हा आता गोपाळजींवर जो हल्ला झाला तो साकेतने केलाही असेल, पण माझ्या घरावर जो हल्ला झाला तो साकेतने केला यावर मला डाऊट आहे. तो आपल्या गावातला सिरियल किलर. माहित नाही बघा लालीजी, काही कळतच नाहीये मला. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आजकाल कुठल्या माणसाचा भरोसा देता येतो का? कधी त्याला राग येईल, त्याचा गैरसमज होईल, तो राग डोक्यात जाईल आणि माणूस होत्याचं नव्हतं करून बसेल. काहीच सांगता येत नाही. आणि कधी कधी काय होतं ना, आपल्याकडून नकळत लई मोठी चूक होऊन जाते आणि समोरच्याला त्याचा लई त्रास होतो. त्या त्रासातून मग तो कुठल्याही थराला जाऊ शकतो ना. ते आहेच. जाऊ द्या, तुम्ही नका लय टेन्शन घेऊ. ती आमटी आणली नंतर खाऊन घ्या. थँक्यू लालिताई. 2 मिनिटं मी चहा गाळते, आपण बाहेर जाऊन बसू. नशिबाच्या जोरावर अजून किती दिवस वाचशील? माझ्या नवऱ्याशी जवळीक वाढवून स्वतःचं आयुष्य कमी करून घेतलंयस तू. आता मर कर्मानं तुझ्या.